आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जामखेड शहर भाजपा बूथ स्तरीय कार्यकर्ता संवाद मेळावा शनिवार रोजी जामखेड येथील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आला होता। हा मेळावा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला। आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जनतेचा निर्धार आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे। अबकी बार मोदी सरकार हे घोषणा देत देशाचे प्रधानमंत्री आणि नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाचा पाढा त्यांनी वाचून दाखवला। त्यामध्ये उज्ज्वला योजना असो किंवा 80 कोटी देशवासियांना मोफत अन्नधान्य असो, त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना असो, उपचार योजना असो, या व अशा विकास योजनांची माहिती त्यांनी यावेळी वाचून दाखवली। पुढे बोलताना आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांनी म्हणाले की ही त्यांची शेवटची आमदारकी असून पुढे त्यांचं आम्ही पाहून घेऊ, परंतु त्याच आधी त्यांनी आमच्याकडे येऊ नये असे खोचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले। यावेळी भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात, अमित भाऊ चिंतामणी, सलीमभाई बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमुलकर, प्राध्यापक कैलास माने, सध्याताई सोनवणे आदींची भाषणे झाली। या मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, अंबादास पिसाळ, विनायक देशमुख, कैलास माने, महेश निमुलकर, अमित चिंतामणी, रवी सुरवसे, डुचे साहेब, विनायक राऊत, तात्याराम पोकळे, उद्धव हुलगुंडे, सलीम तांबोळी, विनायक देशमुख, भारतीय जनता पार्टी, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, मुस्तफा शेख मेजर, शाकीर खान, जमीर बारूद, ॲडव्होकेट प्रवीण सानप, सलीमभाई बागवान, ॲडव्होकेट बंकरराव बारवकर, ॲडव्होकेट अरबाज सय्यद, बापूराव ढवळे, बिभीषण धनवडे, सोमनाथ पाचरणे, संतोष गव्हाळे, बापूसाहेब शिंदे, शिवकुमार डोंगरे, तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सानप यांनी केले, तर आभार झेंडे डॉक्टर यांनी मानले। खऱ्या अर्थाने जामखेड शहरातील अनेक नागरिकांनी घेतला आहे आणि त्या घेतलेल्या लाभाची आठवण आपण करून देत 2024ला पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना निवडून द्यायचंय। त्यासाठी आपण सर्वांना जाऊन नम्रतेची विनंती करायची, आग्रहाची विनंती करायची आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त मतदान घडवून भारतीय जनता पार्टीला कमळ या चिन्हाला 15-20 दिवस जरी लक्ष दिलं ना तर हे 10-15 हजार मतदानाचा लीड देणं हे काही असं एवढं हे नाही आहे काहीच। त्याच्यामुळे मनापासून सगळ्यांनी जर काम केलं तर आम्ही सुद्धा आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वाखाली या जामखेड शहरामध्ये जेवढे काही भरघोस देखील फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे सोडून बाकी जे घटक पक्ष आहेत ते देखील आपल्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। त्यासाठी माझी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, RPIचे, त्याचप्रमाणे मनसेचे वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत त्यांना आपण या प्रचारामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे। छोट्याशा शिवसैनिकाला देखील आपण विश्वासात घेतलं पाहिजे, त्याला आपण प्रेमाने बोललं पाहिजे, त्याला आपण बरोबर घेतलं पाहिजे। एवढीच मी या ठिकाणी आपणा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आहोत। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूसाहेब टायरवाले यांनी आम्हाला विखे साहेबांचं काम करण्याचे आदेश दिलेले आहेत। आम्ही तुमच्याबरोबर आहोत। जामखेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड जेवढं देता येईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते जग पातळीवरती मान्य केलेलं आहे आणि आम्ही महायुतीचा एक घटक म्हणून जेव्हा इथे सामील होतो तेव्हा प्रामाणिकपणे आमच्या सगळ्यांचा हाच प्रयत्न असेल की आपल्या सगळ्या यंत्रणेत आम्ही सगळे प्रश्न असा आहे की तुम्ही कोणी सांगा
इथं समोर बसलेली सगळे लोक आहेत. मी 5 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री, आणि आता मी 2 वर्ष झालं विधान परिषदेत आले. मी कोणाला कोणत्या उत्सवाची वर्गणी मागितली का? एकाने सांगा समोर बसलेलं. आणि कोणी जर भेटला रस्त्याने तुम्हाला गावात बोलला तर त्याला विचार. नाही कोणाला वर्गणी मागितली. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण तालुक्यामध्ये आपण राबवलं. कुणाकडून वर्गणी घेतली का? शासनाच्या निर्णयामध्ये तरतूद होती 10% वर्गणी दिली पाहिजे. कुणाकडून वर्गणी घेतली नाही. पण यांनी आपलीच कामं साळसूळ केली, आपलीच चौकशी लावली, त्याच्यात काही नाही आढळलं म्हणून त्याच कामावरती कामं साळसूळ करून CSR मधून त्याच्यातून पैसे काढले. मशीन बारामतीहून, डिझेल बारामतीहून. मी साहेबांना साहेब त्यांना अजून अंदाज नाही त्याचा, तर करू आपण, तुम्ही चिंता करू नका. ही त्यांची आताची आमदारकी शेवटची, आता पुन्हा नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या सगळ्या विषयाबद्दलचं आपल्याला त्याचं केव्हा जेव्हा एकदा आमदारकीची निवडणूक सुरू होईल त्यावेळेस त्याचं काय करायचं करू आपण. तोपर्यंत मला पुष्कळ बदल झालेला दिसेल. फक्त एकच आहे की त्यांनी आपल्याकडे येऊ नये एवढी माझी म्हणजे मला चिंता आहे. त्याचा निर्णय आपल्याला सांगावा लागेल नाही त्यांना बाबा. आणि म्हणून मित्र, मी अजितचा वेळ घेत नाही. मी खरं म्हणजे शिंदे साहेबांचं त्यांना धन्यवाद देतो. कर्जकर साहेब मुद्दाम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, राज्याचा कारभार सांभाळतात पक्षाला, पण आज मुद्दाम आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले. विनायकराव आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आणि काय स्थिती आहे, किती दयनीय अवस्था झालेली आहे, त्यांनी त्याची स्वतः त्यांनी जे कल्पना दिलेली आहे, या सगळ्या विस्तार गोष्टी मांडण्यासारख्या आहेत. आज पहिलीच माझी भेट असल्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना, आणि मला फार आनंद झाला की तुम्ही मंडळी चांगलं इतकं उत्तम भाषण करता. तुम्ही सर आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, आमच्या त्या भगिनी आहेत, इतकं चांगलं भाषण करतो आपण. म्हणजे त्याचा अर्थ तुमचं भाषण उत्तम चाललेलं आहे, तुमची अडचण नाही. तुमचं भाषण स्वतंत्र ठेवतो मी. अरे बोल, हां बसू, अरे बसू ते आपले बंधूच आहेत ते. आणि म्हणून मित्र, माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता काय 20 दिवस राहिले फक्त. 20 दिवसामध्ये आता थांबायचं नाही. मतदारापर्यंत जायचं, शेवटच्या घटकापर्यंत जायचं. आणि उद्याची निवडणूक ही देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. ही काही राज्याची निवडणूक आहे, ग्रामपंचायतीची नाही आहे, जिल्हा परिषदेची नाही आहे. आज एका बाजूला मी म्हटलं पण विश्व नेत्याचं नेतृत्व आपल्याला मिळालं, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी काढली, त्यांना नेता नाही आहे. लोक त्यांना विचारतात तुमचा नेता कोण आहे? ते म्हणतात आमची आता निवडणूक झाल्यानंतर आम्ही एकत्र बसणार, एकामेकाचे कपडे फाडणार आणि मग आम्ही नेता जाहीर करणार. अशा लोकांचा ताब्यात द्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांच्या हे जे मतदान आहे हे काही राधाकृष्ण खेळ नाही आहे, राम शिंदे साहेबांना नाही आहे, डॉक्टर सुजयला मतदान नाही आहे. हे मतदान कोणाला करतो आपण? कोणाला करतो? मोदी साहेबांना आपण करतो. आणि ती भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवा, आणि ते काम आपण येत्या 13 तारखेला करावं. आणि कमळापुढे आपण बटन दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या. आणि मला वाटतं उद्याची निवडणूक जी होणार आहे, जे मताधिक्य मिळणार आहे, याचे खरं जे काही हकदार जे राहणार आहेत, शिलेदार राहणार आहे, हे सगळे तुम्ही कार्यकर्ते राहणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मनापासून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.